चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळते। बीडमध्ये मतमोजणी केंद्रावर उमेदवारांचा गोंधळ पाहायला मिळतोय। बीडमध्ये मतमोजणी केंद्रावर उमेदवारांचा गोंधळ सुरू असल्याची मोठी बातमी आता समोर येते। अवघे 4 ते 5 मिनिटं शिल्लक असतानाच आता इथे बीडमध्ये मतमोजणी केंद्राबाहेर उमेदवारांनी गोंधळ घातलेला आहे। पोलीस हस्तक्षेप करतात आणि या कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा सुद्धा प्रयत्न करतात। तर बीडमध्ये मतमोजणी केंद्राबाहेर मोठा गोंधळ आपल्याला पाहायला मिळतो। उमेदवारांमध्येच हा गोंधळ झाल्याचं चित्र सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय। नेमका काय राडा झाला हे जाणून घेणं महत्त्वाचं असलं तरी अवघ्या काही सेकंदामध्ये काही मिनिटांमध्ये आता मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वीच बीडमध्ये मात्र पोलिसांकडून आता लाठीचार्ज सौम्य लाठीमार करण्याची वेळ पोलिसांवर आलेली आहे। मोठी गर्दी मतमोजणी केंद्रावर झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। बरोबर आहे, प्रशासनाची प्रक्रिया ही मतमोजणीची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी सागर या बीडमध्ये मतमोजणी केंद्राबाहेर उमेदवारांचा गोंधळ पाहायला मिळतोय। आता पोलिसांनी हस्तक्षेप केलेला आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात, आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। आकाश सावंत सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। आकाश, नेमका काय प्रकार घडला? कारण अवघे काही मिनिटं शिल्लक असताना मोठा गोंधळ मतमोजणी केंद्राबाहेर आपल्याला पाहायला मिळतोय। नक्कीच सागर, बीड जिल्ह्यातील 6 नगर परिषदांसाठी आज निवडणूक प्रक्रिया जी आहे ती मतमोजणी प्रक्रिया पार पडताना बघायला मिळत आहे। त्यातच बीड नगर परिषदेच्या समोर मतमोजणी केंद्राबाहेर मोठा राडा झाल्याचं बघायला मिळत आहे। जे उमेदवार जे आहेत ते कुठेतरी प्रवेशासाठी आत जात असताना गोंधळ घालण्यात आला। याच दरम्यान पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज देखील करण्यात आला। या लाठीचार्ज मध्ये जे परिस्थिती आहे, जे उमेदवार आहेत त्यांनी प्रवेशासाठी रांगा लावल्या होत्या। याच दरम्यान पोलिसांनी जे आहेत तर लाठीचार्ज, सौम्य पद्धतीचा लाठीचार्ज या जे उमेदवारांचे जे प्रतिनिधी होते त्यांच्यावरती करण्यात आला आणि कुठेतरी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या निवडणुकीला कसलंही गाळबोट लागू नाही म्हणून पोलिसांनी सतर्कता बाळगली होती। मात्र उमेदवार जे आहेत ते उमेदवाराचे प्रतिनिधी जे आहेत ते गेटच्या बाहेर गोंधळ करत होते। याच दरम्यान आत प्रवेश मिळावा म्हणून त्यांच्याकडे जे काही कागदपत्राची अपूर्तता होती त्यामुळे हा गोंधळ निर्माण झाला आणि याच दरम्यान पोलिसांनी जे आहे ते सौम्य लाठीचार्ज केल्याचं बघायला मिळत आहे। सागर, नक्कीच आकाश, ही दृश्य देखील आपण पाहतो आहोत कशा प्रकारे इथं उमेदवाराच्या प्रतिनिधींनी मतमोजणी केंद्रामध्ये घुसण्याचा प्रयत्न केलेला होता। मोठी गर्दी या ठिकाणी झालेली होती आणि ही गर्दी कमी करत असताना पोलिसांना सौम्य लाठीचार्ज देखील या ठिकाणी करावा लागलेला आहे। पोलिसांकडून मोठी खबरदारी घेतली जाते कारण बीडमध्ये क्षीरसागर कुटुंबामध्येच कुठेतरी आपल्याला लढत पाहायला मिळते। संदीप क्षीरसागर, त्याचबरोबर भारतभूषण क्षीरसागर यांचे पुत्र असलेले हे देखील आता या ठिकाणी निवडणुकीमध्ये मैदानात उतरलेले आहेत आणि त्यामुळेच मोठी चुरस बीडमध्ये आपल्याला पाहायला मिळते। बरोबर, आणि या गोंधळाचा परिणाम होऊ नये, ही परिस्थिती हाताच्या बाहेर जाऊ नये यासाठी आता पोलीस प्रशासन खबरदारी घेते। कारण मतमोजणी केंद्रामध्ये शिरण्यासाठी, आत जाण्यासाठी हे उमेदवार प्रतिनिधींचा प्रवेशद्वारावरच गोंधळ निर्माण झाला आणि ती परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना इथे सौम्य लाठीचार्ज करावा लागलाय। ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली, तात्काळ कारवाई करत या पदाधिकाऱ्यांना तिथेच रोखलेलं आहे। नक्कीच पुन्हा एकदा जाणार आहोत लातूरमध्ये। निलंगामध्ये मोठी चुरस आपल्याला पाहायला मिळते। नगर परिषद नगराध्यक्ष आणि 23 नगरसेवक पदासाठी मतमोजणीला आता सुरुवात होते आहे। लातूरच्या निलंग्यामध्ये मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। संभाजी पाटील निलंगेकर आणि अमित देशमुख यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली होती आणि आता निलंगा नगर परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। या मतदान केंद्रावरची आपण ही मतमोजणी केंद्रावरची ही सगळी दृश्य पाहतोय, जिथे प्रशासन सज्ज आहे आणि निलंग्यामध्ये मतमोजणीला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे। 1 नगराध्यक्ष पद आणि 23 नगरसेवक पदांसाठी ही मतमोजणी आता सुरू झालेली आहे। लातूरच्या निलंग्यामध्ये मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। तर एकंदरीतच हळूहळू आता 10चा ठोका जसा वाजलाय तसं आता या प्रक्रियेला आपल्याला सागर सुरुवात झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। नक्कीच, आणि 10 वाजलेले आहेत ऋतुजा। आता राज्यभरामध्ये मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। सुरुवातीला टपाली मतांची मोजणी पार पडेल आणि त्यानंतर ईव्हीएमची मतमोजणी होणार आहे। मात्र 10च्या ठोक्याला आता राज्यभरामध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे। बगूर नगर परिषदेमध्ये देखील मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। एक बातमी आपण पाहतो आहोत, कुठे कुठे आता मतमोजणीला सुरुवात होते आणि कुठे कुठे पहिला निकाल हाती येणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मात्र आता भगूरमध्ये नगर परिषदेच्या मतमोजणीला आता सुरुवात झाली आहे। बरोबर आहे, निलंग्याच्या पाठोपाठ भगूरमध्ये नगर परिषदेमध्ये आता मतमोजणी सुरू झालेली आहे। राज्यातील 288 नगरपालिकांच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। 10 वाजलेले आहेत सकाळचे आणि या प्रक्रियेला आता सुरुवात झाली आहे। 288 नगरपालिकांच्या मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि एक एक करून टप्प्याटप्प्याने जे निकाल हाती येतील
ते वेगवान आणि अचूक तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। रत्नागिरीमध्ये कोकणात महत्त्वाची अपडेट, रत्नागिरीमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे। राज्यातील 288 पैकी 3 नगर परिषदांचे निकाल यापूर्वीच हाती आलेले आहेत। भगूर नगर परिषदेमध्ये मतमोजणी सुरुवात झालेली आहे। रत्नागिरीमध्ये देखील, त्याचबरोबर बारामतीमध्ये देखील आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। बारामतीमध्ये योगेंद्र पवार त्याचबरोबर अजित पवार यांनी ताकद ओतलेली होती आणि बारामतीमध्ये काय निकाल येतो हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। भगूर, बारामती त्याचबरोबर रत्नागिरीमध्ये आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। 288 पैकी 3 नगर परिषदांचे निकाल यापूर्वीच हाती आलेले होते। त्यामध्ये दोंडाईचा असेल, अहमदनगर असेल आणि गुहागर या ठिकाणी देखील आता काय होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र भगूर नगर परिषदेच्या मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे। तर एकंदरीतच भगूर, निलंगा असेल, रत्नागिरी आणि बारामती या 4 ठिकाणचे अपडेट्स आपण पाहतोय, जिथे मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे। प्रशासनाची तयारी ही पूर्ण झालेली असून मतमोजणी केंद्रांच्या बाहेर सुद्धा पोलिसांचा तगडा बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे। कारण उमेदवार जे आहेत, त्यांचे जे कार्यकर्ते आहेत सागर, ते प्रचंड आक्रमक होतात आणि कोणताही अडथळा हा प्रक्रियेमध्ये येऊ नये, या सगळ्यांना हँडल करण्यासाठी आणि कोणतीही परिस्थिती उद्भवू नये यासाठी पोलीस प्रशासन विशेष अशी खबरदारी घेत आहे। भगूरमध्ये आता नगर परिषदेमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे आणि या सगळ्या संदर्भातले अपडेट आपल्याला आता आपल्या प्रतिनिधींकडून जाणून घ्यायचे आहेत। सुरुवातीला जाऊयात मोहसिन शेख यांच्याकडे, प्रांजल कुलकर्णी सुद्धा जोडले गेलेले आहेत। सुरुवातीला मोहसिन शेख यांच्याकडे जाऊयात। मोहसिन, आपण पाहतो एकंदरीतच मराठवाड्यामध्ये प्रतिष्ठा अनेकांची पणाला लागलेली आहे। प्रचंड चुरस निर्माण झालेली होती, रणधुमाळी प्रचाराची पाहायला मिळालेली होती। मतमोजणीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली, अपडेट्स काय आहेत? नक्कीच मराठवाड्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। राज्याच्या राजकारणात नेहमीच मराठवाडा केंद्रबिंदू ठरलाय, मात्र दुसरीकडे याच मराठवाड्याकडे बीडमुळे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आपण जर बघितलं तर मतमोजणीला जवळपास सगळीकडे सुरुवात झालेली आहे। संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये बूथ क्रमांक 1 वर मतमोजणी सुरुवात झालेली आहे। मी सध्या पैठणला उभा आहे, पैठणला देखील मतमोजणीला थोड्या वेळ सुरुवात होते। मात्र बीडमधून जी बातमी येते, बीडमध्ये बीड बूथ बाहेर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्या ठिकाणी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला। आपण जर बघितलं तर या निवडणुकीच्या निकालासोबतच बीडकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं, कारण मतदानाच्या वेळी देखील गेवराई असेल, बीड असेल, या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती आणि आज देखील बीडमध्ये पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला आहे। आता परिस्थिती नियंत्रणात आहे, मतमोजणीला थोड्या वेळ सुरुवात होते। जालनामध्ये देखील काही प्रमाणात गोंधळ झाल्याची परिस्थिती पाहायला मिळालेली आहे, मात्र इतर ठिकाणी धाराशिव असेल, नांदेड असेल, लातूर असेल, या ठिकाणी मतमोजणी जी आहे नक्कीच मोहसिन, त्यामुळे मराठवाड्याच्या या मतमोजणीकडे आपलं लक्ष असणारच आहे। थेट नाशिकमध्ये जाणार आहोत। नाशिकमध्ये प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रांजल, 10 वाजून गेलेले आहेत, मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। कशा प्रकारे नाशिकचं चित्र आज पाहायला मिळत आहे? सागर, खरंय, तसं बघितलं तर नाशिकमधील 6 म्हणजे एकूण 11 नगर परिषदेसाठी मतमोजणी होते, त्यापैकी 6 खरं तर नगर परिषदा या अत्यंत महत्त्वाच्या आहेत, लक्षवेधी अशा आहेत आणि त्यातीलच एक आहे ते म्हणजे सिन्नर। आपण बघितलं तर सिन्नर नगर परिषदेच्या मतमोजणीला देखील सुरुवात ही झालेली आहे। आता EVM हे उघडले जात आहेत। समोर आपण बघितलं तर उमेदवारांचे प्रतिनिधी असतील, यंत्रणा असतील, ही सर्व सज्ज आहेत आणि आता मतमोजणीला खऱ्या अर्थाने सुरुवात ही झालेली आहे। तसं बघितलं तर सिन्नरची ही नगर परिषद अत्यंत महत्त्वाची आहे, कारण माणिकराव कोकाटे जे गेल्या काही दिवसांपासून खरं तर चर्चेत आहेत, त्या माणिकराव कोकाटेंचा हा बालेकिल्ला आहे। त्यासोबतच ठाकरे गटाचे नाशिकचे खासदार आहेत राजाभाऊ वाजे, यांची देखील प्रतिष्ठा ही पणाला लागलेली आहे। त्यांच्या भावाने ऐनवेळी, त्यांच्या काकांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केला होता, त्यामुळे त्यांच्यासाठी देखील अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहेत। आपण ही ताजी दृश्यही खरं तर सागर बघत आहोत। मध्ये मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात ही झालेली आहे। खरं तर उमेदवारांची धाकधूक ही वाढलेली आहेत, कारण अगदी पुढच्या 1 ते 1.5 तासामध्येच हे निकाल करता हाती येण्याची शक्यता आहे। सिन्नरमध्ये आपण जर बघितलं तर चौरंगी अशी इथे ही लढत आहेत आणि त्यामुळे इथे काय होतंय, मतदारांनी कोणाला कौल दिला हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मध्ये जर मतमोजणीची आपण संपूर्ण प्रक्रिया बघितली आणि एकंदरीत जर सर्व चित्र जर बघितलं तर इथे मोबाईल हे अलाउड करण्यात आले नाही आहेत। येणाऱ्या प्रत्येकाची अंगझडती ही घेतली जाते, कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून देखील सर्व खबरदारी घेण्यात आलेली आहे। मिरवणुकांना आज, विजयी मिरवणुकांना आज बंदी ही घालण्यात आलेली नाही आहेत, नाहीतर कायदेशीर कारवाईचा देखील इशारा हा देण्यात आलेला आहे। एकंदरीतच आता सध्या जे अपडेट आहे त्यानुसार सिन्नर असेल, भगूर असेल, यासोबतच मनमाडमध्ये देखील मतमोजणीला ही सुरुवात झालेली आहे आणि थोड्याच वेळात सर्व चित्र हे स्पष्ट होईल। सागर, निश्चित, तर रत्नागिरी आणि रायगडमध्ये मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि यानंतर अपडेट जाणून घेऊयात। गुरुप्रसाद दळवी आपल्यासोबत आहेत। गुरुप्रसाद, सिंधुदुर्गमध्ये नेमकी काय स्थिती आहे तुमच्याकडे येतोय? मात्र त्यापूर्वी एक महत्त्वाची अपडेट समोर येते। मुक्ताईनगरमध्ये मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। विट्यामध्ये शिवसेना आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय।
परळी वीज वैजापुरात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. तर साताऱ्यामध्ये पोस्टल मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे. एक एक अपडेट आता हाती यायला सुरुवात झालेली आहे. मुक्ताईनगरमध्ये मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. तर तिकडे विट्यामध्ये शिवसेना आघाडीवर असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. हे मुक्ताईनगर प्रचंड सागर गाजलेलं होतं, कारण मतदानाच्या दिवशी या ठिकाणी मोठा राडा झालेला होता. आणि साताऱ्यामध्ये सुद्धा आता पोस्टल मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. सांगलीमध्ये पहिला कल हाती येतोय. हाटपाडीमध्ये भाजपा आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. तर सांगलीचा पहिला कल हाती आलेला आहे. शिराळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे. सांगलीमध्ये पहिले 3 कल हाती आलेले आहेत. आताची महत्त्वाची बातमी, आटपाडीमध्ये भाजप सध्या आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर शिराळ्यामध्ये राष्ट्रवादी आघाडीवर आहे. तर दुसरीकडे विटामध्ये शिवसेना आघाडीवर असल्याचं चित्र आहे. 10 वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली आहे. सांगलीमध्ये पहिले 3 कल हाती आलेले आहेत आणि यामध्ये तिसरीकडे पैठणमध्ये पोलीस आणि उमेदवारांमध्ये राडा झाल्याचं चित्र आपण पाहतोय. मतमोजणी उशिरा सुरू झाल्यामुळे पैठणमध्ये बाचाबाची पाहायला मिळते. पैठणमध्ये पोलीस आणि उमेदवारांमध्ये मोठा गोंधळ असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळते. मतमोजणी उशिरा सुरू झाल्यामुळे उमेदवार आणि पोलीस प्रशासनामध्ये बाचाबाची झाल्याचं चित्र सध्या पैठणमध्ये पाहायला मिळत आहे. आणि याच उमेदवारांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी आता पोलीस प्रशासन प्रयत्न करत आहे, कारण पोलीस आणि उमेदवारांमध्ये हा राडा झाला, काहीशी बाचाबाची झाली आणि त्याचं रूपांतर प्रचंड आक्रमक अशा या स्वरूपामध्ये झालेला आहे. या सर्व उमेदवारांची आणि कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न पोलीस करतायत. तिथे परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलीस प्रशासन खबरदारी घेत आहे. पैठणमध्ये पोलीस आणि उमेदवारांमध्ये राडा झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. मतमोजणी उशिरा सुरू झाल्यामुळे बाचाबाची देखील झालेली आहे. ही दृश्य आपण पाहतो आहोत. पैठणमध्ये पोलीस आणि उमेदवार यांच्या प्रतिनिधींमध्ये बाचाबाची झाल्याचं चित्र पाहायला मिळतं. एक एक कल आता हाती यायला सुरुवात झालेली आहे. 10 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पैठणमध्ये मात्र काहीसा गोंधळ आपल्याला पाहायला मिळतोय. मतमोजणी उशिरा सुरू झाल्यामुळे उमेदवार प्रतिनिधी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आहे. खरंय, 10 वाजता मतमोजणीची ही प्रक्रिया सुरू होणं अपेक्षित असताना या सगळ्या प्रक्रियेवर काही उमेदवारांनी आक्षेप घेतला आणि तिथूनच पोलिसांना जाब विचारण्यात आला आणि त्याचमुळे परिस्थिती कुठेतरी हाताबाहेर गेली. मतमोजणी उशिरा सुरू का झाली असा जाब विचारण्यात आला आणि त्याचमुळे पोलीस आणि उमेदवार यांच्यामध्ये पैठणमध्ये हा राडा झालाय. मतमोजणी उशिरा सुरू झाल्याचा आक्षेप घेत इथे हे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि थेट पोलिसांना जाब विचारण्यात आल्यामुळे काहीशी बाचाबाची झाली आहे. नक्कीच ऋतुजा, निवडणूक काळामध्ये प्रचारादरम्यान देखील मोठा संघर्ष, मोठा गोंधळ आपल्याला पाहायला मिळालेला होता. अनेक पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आलेले होते. त्यामुळे आज कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सगळ्याच मतमोजणी केंद्रावर मोठा बंदोबस्त तैनात आहे. भाजप 9 ठिकाणी आघाडीवर आहे, तर काँग्रेस 1 ठिकाणी सध्या पुढे आहे. काँग्रेसनं आपलं खातं आता उघडलेलं आहे. काँग्रेस 1 ठिकाणी आघाडीवर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीला सुद्धा एका ठिकाणी आघाडी मिळालेली आहे. काँग्रेसनं खातं उघडलंय. आता काही वेळापूर्वी सागर आपण पाहिलं, विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया सुद्धा समोर आलेली होती आणि आम्ही 2 नंबरवर राहू, 2 क्रमांकाचं स्थान आम्ही पटकावू असा कुठेतरी विश्वास त्यांनी व्यक्त केलेला होता.